हॅलो. हाय. नमस्कार. मी तेजश्री आकरे. मी गोरेगावकर प्रेझेंट्स फेसबुक लाईव्ह सेशन नंबर 3मध्ये तुमचं स्वागत करते. सो मी बाय प्रोफेशन कॉस्ट्युम स्टायलिस्ट, फॅशन डिझायनर आहे. आता रिसेंटली म्हणजे मी फिल्म इंडस्ट्रीसाठी कॉस्ट्युम स्टायलिंग करते आणि ऑल्सो माझा एक क्लोदिंग ब्रँड आहे शुद्ध देसी म्हणून. त्याचं फेसबुकवर पेज आहे आणि इंस्टाग्रामवर देखील शुद्ध देसीचं पेज आहे. सो मी आत्ता माझ्या काही रिसेंट प्रोजेक्ट्सविषयी तुम्हाला सांगते. आत्ताच मी एक मराठी चित्रपट, गोष्ट एका पैठणीची, गणेश रोडे दिग्दर्शित एक चित्रपट संपवला. आत्ता त्याची वेशभूषा केली. म्हणजे रिसेंटली लॉकडाऊनच्या आधी आमचं फिल्मचं शूट कंप्लीट झालं. तो लवकरच प्रदर्शित होईल आणि सुव्रत जोशी आणि सायली संजीव ह्यांचं स्टारकास्ट आहे त्यात. सो आय होप माझा आवाज क्लिअरली ऐकू येतो तुम्हाला. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला विचारायचं राहून गेलो. आय होप इट्स क्लिअर. तुम्हाला ऐकू येतं आहे मी काय बोलते आहे? ओके. सो आय एम थिंकिंग की तुम्हाला आवाज माझा क्लिअर येतो आहे. सो हा चित्रपट आत्ताच आम्ही शूट संपवलं आणि त्यानंतर मी त्याआधी काळे धंदे म्हणून एक वेब सिरीज झी5साठी त्यासाठी वेशभूषा केली. त्यात महेश मांजरेकर, शुभांकर तावडे, संस्कृती बालगुडे असं स्टारकास्ट होतं. सो आणि मध्ये काही रिसेंटली दिवाळीच्या आसपास एक दोन नाटकांची वेशभूषा केली. मकरंद देशपांडेचा नाटकाचा ग्रुप अंश थिएटर्स, त्यांच्यासाठी मी एक दोन मराठी आणि हिंदी नाटकांचे कॉस्ट्युम्स केले. सो मला काही गोष्टींचं आता मी रिसेंटली लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळेच आपलं ज्ञान शेअर करत आहेत लाईव्ह सेशनच्या थ्रू किंवा ऑनलाईन सेशनच्या थ्रू. सो मी आत्ता एक ऑनलाईन सेशन 6 दिवसांचं वर्कशॉप स्टार्ट केलं आहे माझ्या स्टायलिंग पेजवर. इट्स कॉल्ड माय स्टाईल स्टेटमेंट. त्यामध्ये मी काही नवीन फॅशन स्टुडंट्स, बेसिकली जे फॅशन शिकू इच्छितात किंवा ज्यांना काही डिप्लोमा डिग्री कोर्स करायचे आहेत किंवा ते इन बिटवीन द कोर्स स्टुडंट्स आहेत, अशा स्टुडंट्सना काही इन्फॉर्मेशन आणि कॉस्ट्युम स्टायलिंगविषयी काही माहिती प्रोव्हाइड करायचं वर्कशॉप चालू केलं आहे. सो आत्ता मी रिसेंटली म्हणजे आता जस्ट या आठवड्यात त्याचं प्रमोशन चालू आहे वर्कशॉपसाठी. सो तुम्ही जरूर भेट द्या. मला त्याविषयी काही पॉइंटर्स मांडावेसे वाटतात ॲज अ डिझायनर, की कॉस्ट्युम स्टायलिंग आणि फॅशन डिझायनिंग यात बराच डिफरन्स आहे, जो बेसिक लोकांना माहिती नाही आहे. जे बरेच लोक फॅशन डिझायनिंग करू इच्छितात त्यांना ह्याचा अंदाज नाही आहे की त्याचे सिलॅबस आणि त्यातला जो अभ्यासक्रम, बेसिकली त्यातला अभ्यासक्रम आणि त्यातले पॉइंटर्स जे आपण शिकतो त्यात खूप फरक आहे. तर मी त्यातल्या काही गोष्टी, काही पॉइंटर्स सांगू इच्छिते, जी कदाचित काही स्टुडंट्स असतील ज्यांना, मला बऱ्याच क्वेरीज येतात ज्यांना फॅशन डिझायनिंग करायचं आहे, ज्यांना खूप इंटरेस्ट आहे ह्या सगळ्याविषयी शिकण्यामध्ये आणि त्यांना काही अंदाज नसतो की फॅशन डिझायनिंग जर तुम्ही केलं आणि तुम्हाला जर फॅशन डिझायनर, कॉस्ट्युम डिझायनर फिल्म इंडस्ट्रीमध्ये व्हायचं असेल, सो त्यात बराच फरक आहे. त्या अभ्यासक्रमात फरक आहे. कारण 2 वर्ष कदाचित तुम्ही बेसिक डिप्लोमा कराल फॅशन डिझायनिंगमध्ये आणि जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत एंटर कराल थ्रू काही कॉन्टॅक्ट्स किंवा फॉर सम रिझन कोणत्या तरी कॉन्टॅक्टने तुम्ही जर इंडस्ट्रीत शिरलात तर डिफिकल्ट होईल तुम्हाला तिथलं सराउंडिंग अडॅप्ट करणं किंवा तिथलं ते जॉब प्रोफाईल कळणं बेसिकली. कारण त्यात खूप फरक आहे. जे तुम्ही शिकता आणि जे ॲक्च्युअल कॉस्ट्युम स्टायलिंग आहे त्यात फरक आहे, जो आपल्याकडे आपल्या इंडियामध्ये बेसिकली कॉस्ट्युम डिझायनिंग फॉर फिल्म इंडस्ट्री कोर्सेस खूप रेअरली आहेत फॅशन इन्स्टिट्यूट्समध्ये. सो मला त्यात थोडंसं एनलायटन करावंसं वाटतं, कारण त्यात बेसिक मला थोडंफार नॉलेज आहे. एक्सपिरियन्समुळे मला एवढं कळलं आहे की मी जो फॅशन डिझायनिंग डिप्लोमा केला, इट डिडंट हेल्प मी विथ द कॉस्ट्युम स्टायलिंग ऑन फील्ड जॉब. सो मी जे आत्ता बरेच जणं मला प्रश्न विचारतात अबाउट फॅशन डिझायनिंग कोर्स, त्यांच्यासाठी मी ही माहिती देऊ इच्छिते. सो फॅशन डिझायनिंगमध्ये पॅटर्न मेकिंग, इलस्ट्रेशन, टेक्स्टाईल डिझायनिंग बेसिक अँड ॲडव्हान्स कोर्स
आणि ड्रेपिंग, फॅशन इलास्ट्रेशन, फॅशन स्टायलिंग दॅट इज अ डिफरंट पोर्शन दॅन द कॉस्ट्यूम स्टायलिंग अगेन. सो हे तुम्हाला करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही फॅशन डिझायनिंग तुम्हाला जर शिकायचं असेल तर. सरफेस ओरिएंटेशन असे बरेच काही पोर्शन्स आहेत जे फॅशन डिझायनिंगमध्ये कवर होतात. पण त्यातला एकही असं म्हणता येणार नाही, पण मेजर असे विषय नाही आहेत जे कॉस्ट्यूम स्टायलिंग फॉर फॅशन फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला हेल्प करतील. सो कॉस्ट्यूम स्टायलिंगमध्ये मी तुम्हाला सांगते काय काय शिकणं गरजेचं आहे. बेसिक बजेटिंग ऑफ द एंटायर प्रोजेक्ट, सोर्सिंग, कॉस्ट्यूम सोर्सिंग जे स्क्रिप्ट वाईज असतं. मग स्क्रिप्टनुसार पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जे लुक प्रेझेंटेशन्स असतात. एखादं कॅरेक्टर रियालिटीमध्ये रूपांतर करणं त्याला ते पूर्ण लुक देणं, हेड टू टो त्या एखाद्या कॅरेक्टरला, व्यक्तिरेखेला ॲक्टर साकारत असतो, तसंच कॉस्ट्यूम स्टायलिस्ट त्याला लुक देत असतो. सो कॉस्ट्यूम स्टायलिस्टची जबाबदारी ही असते की स्क्रिप्ट मिळाल्याप्रमाणे त्या कॅरेक्टरला पूर्णपणे हेड टू टो त्या ॲक्टरला त्या कॅरेक्टरमध्ये उतरवण्यास मदत करायची. सो कॉस्ट्यूम स्टायलिस्टची ही जबाबदारी असते की तुम्ही डिरेक्टरच्या थ्रू यू हॅव टू अंडरस्टँड द वे दॅट कॅरेक्टर इज सीन. डिरेक्टरच्या डोक्यात स्क्रिप्टमधलं कॅरेक्टर कसं आहे हे तुम्हाला समजायची आधी गरज असते. आणि मग त्यानुसार तुमचा स्टडी त्याच्यामध्ये तुम्ही फॅशन नॉलेज मिक्स करता की तुम्हाला जे ट्रेंड माहिती आहे किंवा जे तुम्हाला फॅशन वाईज ह्याचा अंदाज आहे की कोणत्या बॉडी टाईपवर काय सूट करेल. जर एखादी ॲक्ट्रेस शॉर्ट असेल तर तिला काय घातलं तर तिचा बॉडी टाईप इट लुक बेटर, इट लुक टॉलर, सॉरी बेटर इज नॉट राईट वर्ड. सो तशा पद्धतीने यू हॅव टू as a fashion designer, as a costume stylist, you have to give them the options of looks that you think that character will be able to carry on. म्हणजे जर एखाद्या स्क्रिप्टमध्ये गावचं लुक असेल आणि तुमची ॲक्ट्रेस खूप शहरी दिसणारी आहे, खूप वेस्टर्न मॉडर्न कपडे घालणारी आहे, सो तिला त्या कॅरेक्टरमध्ये गावंढळ बनवणं किंवा त्या हेड टू टो ते पूर्ण लुक म्हणजे तिचे केस विस्कटलेले असतील किंवा तिच्या पायात टोरिंग असतील, तिच्या हातात हिरव्या ठशाच्या बांगड्या असतील, केवढी तिचं फायनान्शियल स्टेट काय आहे, तिचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याप्रमाणे तिची ज्वेलरी काय असेल, तिची ॲक्सेसरीज काय असेल, ह्या सगळ्याचं एकंदरीत डिपार्टमेंट तुमच्याजवळ असतं. ॲज अ कॉस्ट्यूम स्टायलिस्ट यू आर सपोज टू टेक अ कॉल ऑन द एंटायर लुक, स्टार्टिंग फ्रॉम द हेअरस्टाईल टू द क्लोदिंग टू एव्हरीथिंग. सो दॅट इन्क्लूड्स द एंटायर लुक. सो त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात आणि ऑफकोर्स तुम्हाला थोडाफार फॅशन नॉलेजची गरज आहे, पण मोर देन दॅट यू नीड टू नो द कॅरेक्टर्स बेटर इन युअर हेड. यू नीड टू हॅव अ गुड व्हिज्युअलायझेशन विच हेल्प्स यू फॉर अ लॉंगर रन. सो त्यानंतर एकदा तुम्हाला प्रेझेंटेशन झालं, डिरेक्टर आणि तुमचा व्ह्यू मॅच झाला, डिरेक्टर म्हटलं की ओके दिस इज यू आर समवेअर क्लोज वॉट आय एम लुकिंग ॲट द कॅरेक्टर ॲज. सो मग त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप असते यू हॅव टू गो फॉर अ कॉस्ट्यूम ब्रेकडाऊन. सो यू लर्न अबाउट कॉस्ट्यूम ब्रेकडाऊन्स. तिथे कॅरेक्टर वाईज, सीन वाईज तुमचे कॉस्ट्यूम नंबर्स अलॉट होतात की पूर्ण प्रोजेक्टमध्ये, पूर्ण मूवीमध्ये किंवा एपिसोडमध्ये टी व्ही सिरियलच्या किती कॉस्ट्युम्स, एखाद्या कॅरेक्टरला किती कॉस्ट्युम्स लागलेत, म्हणजे किती नंबर ऑफ कॉस्ट्युम्स यूज झालेत, हे तुम्हाला ब्रेकडाऊन थ्रू कळतं. प्रत्येक कॅरेक्टरचं एक कोडवर्ड ठरवून त्याला नंबर दिले जातात, कॉस्ट्युम नंबर दिला जातो आणि तुमचे नंबर ऑफ कॉस्ट्युम्स कळतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला बायफिकेशन करावं लागतं की फेस्टिव्ह वेअर आहे किंवा एखादा पर्टिक्युलर सीनसाठी डल कपडे आहेत, एखाद्या पर्टिक्युलर सीनसाठी खूप वेगळाच काहीतरी कॉस्ट्यूम आहे. सो ते तुमचं स्पेसिफिकेशन तुम्हाला ते ब्रॅकेट्समध्ये ब्रेकडाऊनमध्ये मेन्शन करावं लागतं. दिस इज अनदर स्टेप ऑफ ब्रेकडाऊन. सो दिस एंटायर फर्स्ट आय वुड से फर्स्ट फेज यू कॅन कॉल इट पेपरवर्क फेज. सो ते पेपरवर्क फेजमध्ये तुम्ही बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी कवर करता. कॉस्ट्यूम ब्रेकडाऊन, बजेटिंग, सोर्सिंग, नॉट सोर्सिंग सॉरी, प्रेझेंटेशन्स. त्यानंतर सेकंड पोर्शन येतो जेव्हा तुमचं बजेट अप्रूव्ह झालेलं असतं आणि त्यानंतर तुम्हाला कॉस्ट्यूम सोर्सिंग करायचं असतं. सो कॉस्ट्यूम सोर्सिंगसाठी तुम्हाला तुमचे मार्केट सोर्सेस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की कुठे काय
आणि तुमच्या बजेटमध्ये अवेलेबल मिळेल आणि तुम्ही प्रोडक्शनचे पैसे वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. सो दॅट्स वन ऑफ द गुड क्वालिटीज कॉस्ट्युम स्टायलिस्ट नीड टू हॅव, कारण ऑब्वियसली नन ऑफ द प्रोडक्शन्स कॅन अफोर्ड गोईंग ओव्हरबोर्ड कॉस्ट्युम स्टायलिस्ट एक्सेप्ट करण जोहर maybe or धर्मा प्रोडक्शन्स इन सब. सो अदरवाईज म्हणजे आय एम किडिंग, जर तुम्ही मिडिऑकर प्रोडक्शन हाऊस किंवा लो बजेट प्रोडक्शन हाऊसेससाठी जर प्रोजेक्ट करताय तर हे सगळं डोक्यात ठेवणं खूप गरजेचं असतं की पैसे कसं वाचवले पाहिजे. सो त्यासाठी तुम्हाला मार्केट सोर्सेस माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. जसं कुठे काय किती किमतीत आणि कुठे स्वस्त मिळतील गोष्टी. आणि काही ठिकाणी मी यशराजचा एक प्रोजेक्ट केला होता कॉल्ड माही वे. सो यशराजच्या प्रोजेक्टसाठी ऑब्व्हियसली त्यांचे डिमांड्स, कारण त्यांचं लुक कंटेम्पररी होतं. इट वॉजंट रूरल, इट वॉजंट पिरियॉडिक. सो कंटेम्पररी असल्यामुळे त्यांच्या डिमांड्स खूप ब्रँडेड आणि खूप रिच लुकिंग कपडे गरजेचे होते. सो त्याप्रमाणे त्यांचं बजेटही तसं ऑब्व्हियसली जास्त होतं. सो त्याप्रमाणे यू कुड गो इन मॉल्स and you could buy all brands, which is okay. So that is less of a headache because you know, तुम्ही ब्रँडचं कॅटलॉग ऑनलाईन बघता आणि यू नो इट, यू नो वेअर टू गेट वॉट, कोणत्या ब्रँड्समध्ये काय ट्रेंड्स आहेत आणि तुम्हाला कशा प्रकारचे कपडे प्रेझेंटेशन फॉलो करून कॅरेक्टरसाठी कशा प्रकारचे कपडे कुठून घ्यायचे आहेत हे सगळं तुम्हाला एकंदरीत माहीत असतं ब्रँड वाईज. पण वेन इट कम्स टू स्टेशन शॉपिंग किंवा गावातच तुम्हाला सामान घ्यायचं आहे किंवा खूप रेग्युलर मार्केट्समध्ये फिरून सोर्सिंग करायचं आहे, दॅट्स द चॅलेंजिंग पार्ट ऑफ द होल सोर्सिंग पोर्शन ऑफ इट. त्या फेजमध्ये तुम्हाला बेसिकली खूप रिसर्च करावा लागतो की ज्या पर्टिक्युलर गोष्टींची लिस्ट आहे तुमच्याकडे, तुम्हाला या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी काही गोष्टी हव्या आहेत, त्यांच्या मेजरमेंट्समध्ये हव्या आहेत आणि ती अवेलेबिलिटी मार्केटमध्ये बघून रिसर्च करून की तुम्हाला कुठे काय किती किमतीत कसं हे सगळं तुम्हाला बेसिक काही दिवस रिसर्च करून मग त्यानंतर फायनल सोर्सिंग करावी लागते. सो दॅट्स अ सोर्सिंग फेज दॅट आय गेव यू अ लिटल इन्फॉर्मेशन अबाउट. त्यानंतर आणि ह्या सगळ्यात ड्युरिंग ऑल दिस तुम्ही सोर्सिंग करताना तुम्हाला कॅमेरा सेन्स असणं, कलर सेन्स असणं. कलर सेन्स ह्यासाठी कारण तुम्ही जर आता एक नॉर्मल सेल्फी काढलात मोबाईल कॅमेरावर तर तुम्हाला कलर चेंजेस तेवढं कळतंच की कलर चेंज खूप असतो. म्हणजे न्यूड आईजमध्ये आणि तुम्ही मिररमध्ये बघता तेव्हा आणि सनलाईटमध्ये खूप फरक असतो. तुम्ही अंधारात जेव्हा कॅमेरावर सेल्फी घेता त्यात फरक असतो. सो ह्या सगळ्यात व्हिज्युअली खूप डिफरन्स असतो. पण जेव्हा तुम्ही शूटिंगच्या कॅमेराचं बोलता तेव्हा शूटिंगच्या कॅमेरामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे कॅमेरेज असतात आणि त्याची कपॅसिटी वेगळी असते, त्यांचे लेन्सेस वेगळे असतात, त्यांची क्लॅरिटी, त्यांचे वॉटेवर म्हणजे जे काही तुम्हाला ऑनस्क्रीन दिसेल त्याचे व्हिज्युअल्स वेगळे असतात. सो त्याचंही तुम्हाला बेसिक नॉलेज लागतं. ॲज अ कॉस्ट्युम स्टायलिस्ट यू नीड टू नो हाऊ इट्स गोइंग टू लुक ऑन द कॅमेरा बिकॉज नो मॅटर वॉट आय बाय, मला आता समोर डोळ्यासमोर जे दिसतंय ते खूप फार कदाचित सुंदर वाटेल पण ते कॅमेरावर गेलं तर त्यात खूपच फरक पडतो. सो वन्स इट्स ऑन कॅमेरा इट शोज माइट शो ॲज अ डिफरंट कलर. कधी कधी सरप्रायझिंगली इट शोज चेंजेस द कलर ऑन कॅमेरा. सो खूप काही गोष्टींमध्ये व्हिज्युअली फरक पडतो. सो यू नीड टू हॅव दॅट कॅमेरा सेन्स, यू नीड टू हॅव द कलर सेन्स कॅमेरा वाईज की ऑनस्क्रीन बऱ्याच गोष्टी चेंज होतात. जसं फेशियल शेप किंवा फेशियल आम्ही कॅमेरा लँग्वेजमध्ये शूट लँग्वेजमध्ये म्हणतो की फेशियल फॅटमध्ये पण डिफरन्स येतो. तुमचा फेस शार्प दिसणं किंवा ब्लोटेड दिसणं हे सुद्धा कॅमेरावर खूप इफेक्ट होतं. सो त्यानुसारही ऑब्व्हियसली त्या फेसशी रिलेटेड तुम्ही जेव्हा फॅशन डिझायनिंग शिकता तेव्हा तुम्हाला बेसिक स्टडी असते की फेशियल शार्पनेस किंवा काही गोष्टी ज्या कॅमेरावर दिसतील तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. सो तुमचा फेस किती शार्प दिसायला हवा, तो वॉट कलर्स टू चूज, नॉट टू गो फॉर लाऊड कलर्स, गो फॉर अ सूदिंग कलर बट देन not very soothing at the same time so that it shows it's vibrant enough for the screen. So अशा सगळ्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. त्यानंतर
बेसिक टीमशी कॉर्डिनेशन, लाईक डिरेक्शन टीमशी तुमचं मेजर कॉर्डिनेशन असतं, टू डू विथ कॅरेक्टर्स, टू डू विथ द कॉस्ट्यूम ब्रेकडाऊन, टू डू विथ द सीन्स आणि रिक्वायरमेंट्स. सो कॉस्ट्यूम रिक्वायरमेंट कधी संपत नाही तसं कॉस्ट्यूम स्टायलिस्टचं एक युनिव्हर्सल मत आहे. कारण ते आमच्या थ्रू सोर्सिंग, थ्रू शूटिंग डेज, थ्रू आम्हाला वाटतं की अरे आज संपलं, आज सगळं आमचं काम आवरलं आहे आणि आम्ही पूर्ण मूवीची लिस्ट जी काही रिक्वायरमेंट होती ती संपवली. असं कधीच होत नाही. कारण ज्या मुवमेंटला आम्हाला वाटतं ती लिस्ट संपली आहे, द नेक्स्ट मुवमेंट वी गेट अ कॉल फ्रॉम डिरेक्शन डिपार्टमेंट आस्किंग फॉर समथिंग न्यू. सो दिस इज नेवर एंडिंग रिक्वायरमेंट विच गोज ऑन फॉर एव्हर. सो ते एंड ऑफ द शूटपर्यंत चालू असतं, विच इज नॉट देअर फॉल्ट. ऑब्वियसली स्क्रिप्टमध्ये डिफरन्सेस, सीनमध्ये डिफरन्सेस आणि ॲडिशनल रिक्वायरमेंट चालूच असतात. सो विच गोज ऑन फॉर अ लॉंग टाईम. तर तुम्हाला यू हॅव टू बी मेंटली प्रिपेअर्ड दॅट your sourcing is never ending. So throughout the project you will need to be in the character's shoes. If you can't be spending half an hour thinking about अच्छा हे ह्या कॅरेक्टरला सूट करेल का, किंवा हे ह्या कॅरेक्टरला बरं ह्या अमुक अमुक कॅरेक्टरचं नाव वैजंती आहे तर ती वैजंती असं असं घालेल का, हा विचार करून तुम्ही शॉपमध्ये 20 मिनटं नाही घालू शकत एका गोष्टीसाठी. ऑब्वियसली यू हार्डली गेट टाईम टू सोर्स. प्रोजेक्ट शूट चालू व्हायला किंवा ड्युरिंग शूट ऑल्सो यू नेवर गेट टाईम टू सोर्स, हार्डली एनी टाईम ऑन युअर हँड. सो यू हॅव टू बी मेंटली वेल प्रिपेअर्ड की तुम्ही वेन इट कम्स टू अ कॅरेक्टर, तुम्ही त्या कॅरेक्टरच्या शूजमध्ये you need to always be there. How that character thinks, how that character looks at the world, how that character is by nature, so that त्याचा फॅशन सेन्ससुद्धा तसाच व्हेरी करेल. इवन इफ इट्स टू डू विथ कंटेम्पररी कॉस्ट्युम्स. बऱ्याच जणांना असं वाटतं की जेव्हा कंटेम्पररी कॉस्ट्युम्स असतात, म्हणजे खूप मॉडर्न आजच्या जनरेशनचे कॉस्ट्युम्स आहेत, तर मग कॉस्ट्युम डिझायनरने असं काय केलं, त्यांनी घरचे कपडे पण घातले असतील. सो असं नसतं. सो बेसिकली त्यांना इवन इफ इट्स अ कंटेम्पररी स्टाईल, इफ आय हॅव टू स्टायलाइज समबडी कॉल्ड XYZ, एक नाव देऊया आपण, रेश्मा. सो ते रेश्माला जर मॉडर्न कपडे द्यायचे आणि तिचं जर पर्सनल चॉईस इज नॉट वॉट रेश्मा वूड ते त्याच्या ॲक्टरचं नाव वेगळं असेल आणि त्या कॅरेक्टरचं नाव रेश्मा आहे. सो ती कॅरेक्टर ॲज अ कॅरेक्टर रेश्मा वूड हॅव अ डिफरंट sense of fashion. It's not necessary that the actor will have the same sense of fashion. So there is a difference which regular audience do not understand. म्हणून कदाचित फॅशन डिझायनरचं वर्क इज व्हेरी अंडरएस्टिमेटेड अँड हार्डली अप्रिशिएटेड. सो बिकॉज बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे त्यात तू काय केलंस. सो नाही, त्यात बराच स्टडी इन्व्हॉल्व असतो, त्यात बराच कॅरेक्टर स्टडी इन्व्हॉल्व असतो की यू कॅनॉट थिंक लाईक द वे यू थिंक ऑर द वे यू लुक ॲट फॅशन. कदाचित काही गोष्टी मला आवडतात, ही ऑक्सिडाईज ज्वेलरी घालायला मला खूप आवडते, शर्ट्स घालायला मला खूप आवडतात, ते रेश्माच्या कॅरेक्टरला नाही आवडत असतं. की इवन इफ शी इज फ्रॉम अ मॉडर्न बॅकग्राऊंड, इवन इफ शी वेअर्स मॉडर्न क्लोथ्स, शी माइट नॉट लाईक lot of oxidized jewelry or stuff like that. She must be going for Zara outfits or branded clothes or something very sharp. किंवा तिचं ड्रेसिंग स्टाईल खूप वेगळा असेल दॅन मी ऑफकोर्स, ऑर दॅन हर ॲज अन ॲक्टर. सो तो कॅरेक्टर स्टडी आम्हाला थ्रू आउट डोक्यात ठेवावा लागतो. थ्रू आउट द प्रोजेक्ट वी हॅव टू थिंक थिंक ऑन द लाईन्स ऑफ द कॅरेक्टर. सो that's one of the most important pointers I would say. देन आफ्टर दॅट ट्रायल्स असतात, लुक टेस्ट असतात, जेव्हा आम्ही लुक फायनलाइज करतो. सो वी हॅव टू गिव्ह ऑप्शन्स टू द डिरेक्शन डिपार्टमेंट की रिक्वायरमेंट जेव्हा येते एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टरची आणि जेव्हा व्हिज्युअलाइज डिरेक्टरचं आणि कॉस्ट्युम स्टायलिस्टचं व्हिज्युअलायझेशन मॅच होतं आहे बँग ऑन, दॅट्स हाऊ दे वॉन्ट इट अँड इट्स अप्रूव्ड, द लुक इज अप्रूव्ड. स्टील जेव्हा लुक अप्रूव्ह असलं तरीही आपल्याला 2-3 ऑप्शन समोरून ॲज अ कॉस्ट्युम स्टायलिस्ट आय हॅव टू गिव्ह इट टू द डिरेक्टर, बिकॉज यू नेवर नो दॅट कदाचित जे प्रेझेंटेशनमध्ये खूप आवडलं, प्रेझेंटेशनमध्ये आम्हा दोघांनाही वाटलं अरे वाव दिस इज वॉट आय वॉन्टेड, आणि वेन इट कम्स ऑन स्क्रीन किंवा जेव्हा ॲक्टरवर ते आपण बघतो, ॲक्टरने पर्टिक्युलर त्या लुक घातल्यानंतर कधीतरी ते सूट नाही करत. Maybe because of body type, maybe because of a lot of reasons, it doesn't go according to the plan. So in that case we need to have backups. So we need to have backup looks. So we need to give options to the director
विथ फ्यू बॅकअप लुक्स. सो दॅट्स वेन लुक टेस्ट होते. लुक टेस्ट ह्यासाठी असते की हेड टू टो, हेअर, मेकअप आणि कॉस्ट्युम्स या सगळ्यांचं कॉर्डिनेशन म्हणून एक लुक दिला जातो आणि थ्रू आऊट म्हणजे ॲक्टरला पूर्णपणे कॅरेक्टरमध्ये रूपांतरित करून ते डिरेक्टरसमोर प्रेझेंट केले जातं. सो मग डिरेक्टर अप्रूव्स द लुक टेस्ट ऑफ, इफ ही लाईक्स इट ऑर ही डझंट लाईक इट, वी हॅव टू रीडू द लुक टेस्ट. सो मग त्याच्यामध्ये जर 3 ऑप्शन्स दिल्यानंतर सुद्धा डिरेक्टरला कधी कधी if he is not convinced, even if he is not convinced after giving him the look that he wanted, kadachit sometimes that clarity is not with the costume stylist, not with the director as well, karan you never know. Actor, the moment actor comes in the frame, uh, with the way they carry it, with the way it looks on them, uh, खूप डिफरंट असू शकतं. लाईक आय सेड, खूप डिफरन्स असू शकतो त्यामध्ये. सो ते डिफर होऊ शकतं. सो यू हॅव नो बडी टू ब्लेम फॉर दॅट. तर मग त्यासाठी तुम्हाला लुक टेस्ट असतात, ज्याच्यामध्ये एक लुक फायनल होतो ॲट दी एंड ऑफ द डे. ते लुक टेस्ट काही दिवस चालतात, इट डिपेंड्स. कधी कधी एका दिवसातच लुक लॉक होतं, इट सॉर्टेड. कधी कधी 2दा-3दा लुक टेस्ट होतं. मग देन अगेन यू हॅव टू गो थ्रू द सोर्सिंग प्रोसेस अँड द एंटायर जॅज अगेन. सो तो लुक टेस्ट ची प्रोसेस झाली. त्यानंतर एकदा शूट चालू झालं, लुक टेस्ट झाल्यावर मग नेक्स्ट प्रोसेस, त्याच्यामध्ये तुम्हाला सेट ऑफ कॉस्ट्युम्स बनवावे लागतात. एकदा तुम्हाला माहिती आहे ह्या ॲक्टरला हे लुक सेट झाले, सो यू कॅन गो अहेड विथ मेकिंग दोज कॉस्ट्युम्स इन मोर पीसेस आणि सीन वाईज अलॉट करावे लागतात की ह्या सीनला ती हे घालेल, त्या सीनला ती ते घालेल. रेश्मा सो रेश्माला आपण, त्या कॅरेक्टरला आपण ते पर्टिक्युलर नंबर, सीन कॉस्ट्युम नंबर अलॉट करतो ब्रेकडाऊन वाईज. इफ यू रिमेंबर आय मेन्शन कॉस्ट्युम ब्रेकडाऊन, त्याच्यामध्ये कॉस्ट्युम नंबर्स असतात. सो कॉस्ट्युम नंबर वाईज आपण कॉस्ट्युम्स अलॉट करतो. वन्स दे अलॉटेड वी गो ऑन फ्लोअर. सो जेव्हा शूट चालू होतं त्यानंतर ऑनसेटसुद्धा कॉस्ट्युम स्टायलिस्ट, असिस्टंट स्टायलिस्ट यांच्या खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, ज्या लेट गो करून नाही चालत. कारण आपल्याला असं वाटत असेल की अरे शूट चालू झालं, कॉस्ट्युम स्टायलिस्टचं काम संपलं, कॉस्ट्युम प्रोव्हाइडेड, सॉर्टेड. नो, costume department has on floor has few people, number of people in their group. So ड्रेसमॅन असतो जो कॉस्ट्युम इस्त्री करतो आणि ॲक्टर्सकडे पोचवतो. आणि काही ऑल्टरेशन्स असले किंवा ऑनसेट काही मॉडिफिकेशन्स किंवा काही असू शकतं, शूट करताना काहीतरी कपडा कुठेतरी अडकून फाटला किंवा अजून काही इमर्जन्सीज झाली, तर ऑनसेट एक टेलर असतो. अगेन दॅट बिलॉंग्स टू द कॉस्ट्युम डिपार्टमेंट. रोज ड्रेसमॅन, कॉस्ट्युम स्टायलिस्ट, ऑनसेट टेलर आणि एक असिस्टंट स्टायलिस्ट असते, एक किंवा 2, डिपेंड्स ऑन द रिक्वायरमेंट. सो असिस्टंट स्टायलिस्टचं जॉब प्रोफाईल असतं की ह्या सगळ्यामध्ये त्यांनी सीन वाईज जे कॉस्ट्युम ब्रेकडाऊनमध्ये आपण कॉस्ट्युम नंबर दिलेत ते राईट गेले आहेत का. कारण एका दिवसात बरेच सीन्स शूट केले जातात, बरेच नंबर ऑफ सीन्स एका दिवसात शूटिंग होतं त्याचं. सो ऑब्वियसली यू हॅव टू लुक इन टू इट, यू हॅव टू बी व्हेरी शुअर की ते राईट कॉस्ट्युम इज गॉन. कारण वेळ नसतो, वेळ खूप कमी असतो आणि मग आपल्याला वी हॅव टू रिकन्फर्म विथ द डिरेक्शन डिपार्टमेंट. फ्रॉम माय साईड दे हॅज टू बी अन असिस्टंट स्टायलिस्ट हू हॅज टू लुक इन टू इट. आणि एकदा कॉस्ट्युम नंबर्स किंवा हे सगळं चेक केलं जातं की मग कंटिन्युटी, जसं की एखाद्या सीनचं शूट कदाचित 10 तारखेला झालं आहे आणि त्याच सीनचा अर्धा पार्ट 15 तारखेला शूट होणार आहे. सो ते कॉस्ट्युम तसेच, ॲक्सेसरी तशीच, राईट हँडचं ब्रेसलेट राईट हँडमध्ये, लेफ्ट हँडचं वॉच लेफ्ट हँडमध्ये, असं सगळं घातलं गेलं का, ही कंटिन्युटी मेंटेनन्स हे सुद्धा असिस्टंटचं काम असतं. आणि कंटिन्युटी जग झालीच तर इट्स अ मेजर लॉस फॉर द प्रोडक्शन डिरेक्शन डिपार्टमेंट, फॉर द एंटायर युनिट रादर. कारण शूटचा खर्च खूप असतो आणि जर एखादा सीन झाला आणि त्यावेळेस रिअलाइजच नाही झालं की कंटिन्युटी जग झाला आहे, सो वन कांट रिशूट द एंटायर सीन. कारण त्या सीनसाठी बराच खर्च, बरेच मॅनपॉवर, बरीच एनर्जी ऑलरेडी गेलेली असते. सो दॅट इज लिटल बिकम्स अ डिफिकल्ट टास्क. सो दॅट्स वन ऑफ द मेजर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कॉस्ट्युम असिस्टंट स्टायलिस्ट. सो हे झालं, ह्या ऑनसेट टास्क आहेत. सो बेसिकली हे सगळे मी स्टेप ऑफ प्रोसेसेस सांगितले तुम्हाला. ऑनसेट कंटिन्युटी, ब्रेकडाऊन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी यू हॅव टू कीप लुकिंग इन टू इट.
तर ह्या सगळ्या गोष्टींचं बेसिक नॉलेज ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती फॅशन डिझायनिंगमध्ये नाही शिकवली जात. सो दिस इज द पार्ट विच आय वॉन्टेड टू टेल यू गाईज, इफ यू ऑल ऑर एनी ऑफ यू ऑल, किंवा तुमच्या ओळखीत कोणी असतील ज्यांना फॅशन डिझायनिंग कोर्स करण्यात इंटरेस्ट आहे आणि ॲट द सेम टाईम त्यांना इंडस्ट्रीमध्ये कॉस्ट्यूम स्टायलिंग करायचं आहे. सो मी ॲज अ फॅशन डिझायनर, जेव्हा मी माझा क्लोदिंग ब्रँड शुद्ध देसी हँडल करते, तेव्हा मी कस्टमरसाठी जेव्हा कपडे बनवते त्यांच्या चॉईसनुसार बनवते, त्यांच्या बॉडी टाईप्सनुसार सजेस्ट करते आणि मग ते माझ्या टेलरकडनं आय डिझाईन अ पर्टिक्युलर क्रिएशन, लाईक आय डिझाईन द एंटायर आउटफिट अँड आय गेट इट डन in their sizes. So that's the fashion designing. There's a fashion designing technical part of it. सो त्याच्यामध्ये ड्राफ्टिंग, पॅटर्न मेकिंग हे सगळं आम्हाला बेसिक नॉलेज असतं जे असणं गरजेचं आहे. पण वेन इट कम्स टू कॉस्ट्यूम स्टायलिंग, त्याच्यामध्ये तुम्ही आता एंटायर प्रोसेस ऐकलीतच. सो ते सगळं नॉलेज फॅशन डिझायनिंगमध्ये नाही मिळत. सो त्यामुळे कॉस्ट्यूम स्टायलिंगचे जे कोर्सेस बऱ्याच रेअर इन्स्टिट्यूट्समध्ये आहेत इंडियामध्ये, मुंबईमध्ये सुद्धा खूपच कमी इन्स्टिट्यूट्स आहेत ज्यामध्ये कॉस्ट्यूम स्टायलिंग फॉर इंडस्ट्रीसाठी कोर्सेस आहेत. सो मी आत्ता माझं एक स्टायलिंगचं पेज आहे, स्टायलिस्ट_तेज असं इंस्टाग्रामवर पेज आहे, जे तुम्ही फॉलो करू शकता. त्यात मी आत्ता वर्कशॉप स्टार्ट केले आहेत ज्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ कॉस्ट्यूम स्टायलिंग, तुम्हाला 6 दिवसाचे सेशन्स, ऑनलाईन सेशन्स घेतले जातील. फेसबुकवरती द पेज इज कॉल्ड तेजश्री आखरे कॉस्ट्यूम स्टायलिस्ट. सो यू कॅन फॉलो इट फॉर अपडेट्स. आणि जर फॅशन डिझायनिंग किंवा म्हणजे नॉट द स्टुडंट्स, आय वुड से फॉर द क्लोदिंग ब्रँड, जर तुम्हाला इंडो वेस्टर्न, माझं बेसिकली जॉनर आहे इंडो वेस्टर्न फॉर माय ब्रँड. सो जर तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही शुद्धेसी म्हणून माझा क्लोदिंग ब्रँड आहे, जो इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर दोन्ही ठिकाणी आहे. इंस्टाग्रामवर त्याच्या स्पेलिंगमध्ये H एक्स्ट्रा आहे, सो SHUDDH DESI असं शुद्धेसी म्हणून नाव आहे. आणि फेसबुकवर इट्स SHUDDH DESI असं नाव आहे. सो तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे यू कॅन फॉलो द पेजेस इफ यू हॅव एनी क्वेरीज. काही जणांना फॅशन टिप्स हव्या असतात, बऱ्याच जणांना हा इंटरेस्ट असतो. बरेच मला मेसेजेस येतात इंस्टाग्रामवर ह्या स्टायलिंग टिप्ससाठी की मी शॉर्ट आहे तर मला काय सूट करेल, मी टॉल आहे तर मी कसे कॉस्ट्यूम घातले पाहिजेत, कसे कपडे रेग्युलरली वापरले पाहिजेत, किंवा मी ओव्हरसाईज आहे तर मी कसे कपडे घातले पाहिजे. तुम्ही आत्ताही मला तसे क्वेश्चन्स विचारू शकता इफ यू आर ॲट ऑल लुकिंग फॉर एनी कॉस्ट्यूम स्टायलिंग टिप्स ऑर पर्टिक्युलर बॉडी साईजसाठी जर तुम्हाला काही पर्टिक्युलर टिप्स हवे असतील. आणि एनी टाईम यू फील लाईक यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन इंस्टाग्राम ऑर फेसबुक पेज and I'll always be happy to help you all. Thank you. It was a lovely talking to everybody. I hope this session was informative for you all. Thank you.